1 to 1 चे आवाहन आदिवासी संघटनांनी जिंकले। भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी पत्रकार परिषदेपासून पळाले। नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी जमिनी महार वतन, इनामी, सरकारी गायचरण व धार्मिक जमिनी अवैध मार्गाने हडपल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटचे विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर आदिवासी संघटनांनी केला आहे। 16 मे 2025 रोजी शहादा येथे आयोजित कार्यालय उद्घाटनात आमदार रघुवंशी यांनी आदिवासी संघटनांना 3 पाठ असे हिणवले। त्याच कार्यक्रमात त्यांनी 1 to 1 या मी पुरावे घेऊन पत्रकार परिषदेत येईन असे खुले आवाहन केले होते। आदिवासी संघटनांनी आमदार रघुवंशींच्या आव्हानाला स्वीकारून 13 जून रोजी पत्रकार परिषद आयोजित केली, परंतु आमदार रघुवंशी उपस्थित राहिले नाही। त्यांच्यामुळे दुधाळे तालुका नंदुरबार येथील जमीन हडप प्रकरणाचा पुरावा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्यांच्यावरच दबाव वाढला होता। रघुवंशी यांनी बेकायदेशीर वाईटर लावून जमिनी हडप केल्या। त्यांनी आदिवासी गरीब व वंचितांचे हक्क लुटले। पत्रकार परिषदेला अनुपस्थित राहून गंभीर आरोपांपासून पळ काढला। चंद्रकांत रघुवंशी चले जाव, जमीन लुटणाऱ्यांचा निषेध असो, भूमाफिया मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा देत संघटनांनी लढा तीव्र करण्याचा इशारा दिला। यावेळी सुशील कुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स, सतीश ठाकरे प्रदेशाध्यक्ष भारत आदिवासी संविधान सेना, रवींद्र वळवी, सुनील पवार, पंकज वळवी, अजय वळवी, योगेश गावित, सुभाष पावरा, अशोक पावरा, अरुण पावरा, गणेश पवार, वसंत चौधरी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। आदिवासी संघटनांनी आमदार रघुवंशी यांचे आवाहन स्वीकारून पत्रकार परिषद घेतली, परंतु रघुवंशी गैरहजर राहिल्याने आरोपांमध्ये तथ्य असल्याची भावना अधिक बळकट झाली। आता या प्रकरणात सखोल चौकशी आणि कारवाईची मागणी अधिक तीव्र झाली आहे। आज 13 जूनला आजच्या दिवशी आम्ही आदिवासी संघटनेच्या मार्फत या शहादा येथे माननीय आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासींना जाहीर सभेमध्ये 3 पाठ असा शब्दाचा उल्लेख करून आदिवासी समाजाचा या ठिकाणी त्यांनी अपमान केला होता आणि त्याच सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की या आदिवासी 3 पाठ या संघटनेने यांनी जिथं सांगावं त्या ठिकाणी मी यायला तयार आहे। त्यांचं आव्हान आदिवासी संघटनेने स्वीकारलं होतं आणि 13 तारखेला आमच्या समोर तुम्ही 1 to 1 यायचं आहे। त्यांचं 1 to 1 चं आव्हान आम्ही स्वीकारून आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि या ठिकाणी भैया साहेबांचा आम्ही या ठिकाणी वाट पाहत थांबलो, परंतु ते या ठिकाणी आले नाही। याच्यावरनं त्यांनी जो आम्हाला सांगितलेलं होतं 1 to 1 भेटायचं, कुठे गेलं तुमचं 1 to 1 भेटायचं जो दिलेलं तुम्ही आश्वासन आहे, त्या आश्वासनाची पूर्तता का केली नाही? कारण तुम्हाला भीती वाटते आहे की आदिवासी संघटना आम्हाला जे विचारणार आहे त्याचं उत्तर तुमच्याकडे नाही आहे। कारण ह्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे अतिक्रमण झालेले आहे हे अतिक्रमण खोटं नाही, हे खरं आहे। आम्ही जे बोंबलतो आहेत याच्यामध्ये सत्यता आहे, हे तुमच्या मनाला देखील पटतं आहे। कारण ही जी गोष्ट आहे, वस्तुस्थिती आहे, हीच तुम्हाला तुमच्या भीतीचं कारण असू शकते। या गोष्टीचा आम्हाला ठाम विश्वास झालेला आहे आणि आमचा तो विश्वास 100% आहे। परंतु आता नंदुरबारची जनता देखील तुमच्या ह्या वक्तव्याबद्दल आणि ह्या विचारसरणीबद्दल आता लोकसुद्धा विचार करायला लागले। हा आमचा राजा एवढा स्वच्छ प्रतिमेचा होता, कधीपासून डागाडला। आता ह्या गोष्टीचा उजागरा नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तमाम जनतेला तुमच्याबद्दल आता माहिती झालेली आहे। तुम्ही आज पत्रकार परिषदेमध्ये येऊन आमच्या आदिवासी संघटनेचा ज्याचा तुम्ही 3 पाठ म्हणून उल्लेख केला त्यांचं समाधान करणार होते, काय झालं? तुम्ही आता पुढच्या टायमाला अजून आम्हाला नवीन आव्हान देणार का? आम्ही सगळ्या गोष्टी समर्थपणे तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। भूमाफिया आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी नंदुरबार जिल्ह्यातील आमच्या आदिवासी बांधवांच्या जमिनी, त्याचप्रमाणे गायरान, सरकारी जमिनी, राम मंदिराच्या जमिनी, इनामी जमिनी, महार वतनेच्या जमिनी बेकायदेशीर अवैधरित्या काही ठिकाणी वाईटर लावून हडप केले आहेत असा आरोप आम्ही आदिवासी संघटनांनी केला होता आणि त्याला उत्तर या भूमाफियाने शहादा येथील एका कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीने दिलं होतं की आदिवासी संघटना हे माझ्यावरती बिनबुडाचे आरोप करत आहेत आणि त्यांनी असंही म्हटलं होतं की या आदिवासी संघटनांनी माझ्यासमोर 1 to 1 यावं, मी जमिनीचे सर्व पुरावे त्यांच्यासमोर सादर करीन असं त्यांनी आम्हाला चॅलेंज केलं होतं। या भूमाफियाचं आम्ही आदिवासी संघटनांनी चॅलेंज स्वीकारलं आणि आज दिनांक 13 जून 2025 रोजी
त्याला या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर चॅलेंज करून आव्हान दिलं की तुम्ही जे जे कागदपत्र आहेत ते घेऊन या, आम्ही तुम्हाला जबाब द्यायला सक्षम आहोत. परंतु हा भूमाफिया चोर ज्याने आदिवासींच्या जमिनी लुटलेल्या आहे, हा या भूमाफियाने आमच्या या पत्रकार परिषदेपासून पळ काढला. आम्हाला तो घाबरला, कारण की त्यांनी खोट्या पद्धतीने ह्या जमिनी हडप केलेल्या आहे हे आज सिद्ध होत आहे. नाहीतर तो जर खरा असता, खरा आमदार असता, त्याने जर खऱ्या पद्धतीने जर जमिनी हडप केल्या असत्या तर तो आज आमच्यासमोर आला असता. परंतु हा चंद्रकांत रघुवंशी लबाड आहे, यांनी खोट्या पद्धतीने जमिनी हडप केलेल्या आहे, म्हणून तो आज पत्रकारांसमोर यायला घाबरला आहे. हे इथं दिसून आलं. जोपर्यंत आमच्या आदिवासींच्या जमिनी आम्हाला परत मिळत नाही तोपर्यंत या चंद्रकांत रघुवंशी विरोधात अशाच पद्धतीने आमचा तीव्र लढा सुरूच राहील. भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी चले जाओ, चले जाओ, चले जाओ. आदिवासींचा जमीन लुटारू चंद्रकांत रघुवंशी चले जाओ, चले जाओ, चले जाओ. पत्रकार परिषदेमध्ये न येणारा भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक, नंदुरबार.